नमस्कार, तुमचं कविता स्वयंपाकघरमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी असं मटार सँडविच. लहान मुलं जर तुमची मटार खात नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही मटार सँडविच त्यांना नाश्त्याला किंवा टिफिनला पण देऊ शकता. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मटार सँडविच बनवण्यासाठी मी ब्राऊन ब्रेड 4 घेतलेले आहेत. तुम्ही सफेदवाले पण ब्रेड घेऊ शकता. मटार मी 1 वाटी उकडून घेतलेली आहे आणि थोडीशी मी कॉर्न वापरणार आहे, ते पण उकडून घेतलेले आहेत. चीज क्यूब घेतलेले आहेत मी 4. तुमच्याजवळ जर मोझरेला चीज असेल ते घेतला तरी चालेल. आणि थोडीशी आपल्याला पुदिना चटणी लागणार आहे, ती मी बनवून घेतलेली आहे. इकडे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण ही मटार उकडून घेतली आहे ती टाकूया आणि थोडी मी स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरला अशी जाडसर वाटून घेऊ शकता. यामध्ये 2 चमचाभर मी उकडून घेतलेले मक्याचे दाणे आहेत ते टाकते. जास्त टाकायचे नाही आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण मटारचं बनवू शकता. आणि चिली फ्लेक्स थोडासा टाकलाय. जरासं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. लाल तिखट जरासं 1/2 चमच्यापेक्षा कमी. मायोनीज 1 चमचा. टोमॅटो केचप 1 चमचा. चीज घेतलेलं आहे ते आता किसणीने मी किसून टाकते आहे. सँडविचचं मिश्रण आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मटार सँडविच बनवायला घेऊयात. त्यासाठी मी पहिले 2 ब्रेड घेतलेले आहेत. त्या ब्रेडना आता वरून आपण पुदिना चटणी जी बनवून घेतली आहे ती लावून घेऊ. पुदिना चटणी लावून झाल्यावरती ब्रेडवरती आता हे तयार करून घेतलेले मिश्रण पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं ठेवून मटारचं मिश्रण ब्रेडवरती व्यवस्थित असं ठेवून झाल्यावरती मी वरून याचे थोडं चीज किसून टाकते आहे. 2 चीज क्यूब मी त्यामध्ये किसून टाकलेले आतमध्ये मटारच्या मिश्रणामध्ये आणि 2 ठेवून दिलेले ते मी वरून या पद्धतीने असे किसून टाकत आहे. सँडविच आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. त्यासाठी ब्रेडचा दुसरा पीस घ्यायचा आहे आणि त्याला पण थोडीशी हलकीशी पुदिना चटणी लावून घ्यायची आहे आणि सँडविच बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने वरून असा दाबून ब्रेडचा पीस ठेवून द्यायचा आहे. सँडविच आता शेकून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तव्यावरती घेणार आहे करून. तवा गरम करत ठेवलेला, त्याला थोडासा बटर लावून घेतलाय. आता हे बनवून घेतलेलं सँडविच तव्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि एका साईडने मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं शेकून घ्यायचं आहे. आणि वरून झाकण ठेवायचं आहे. हे बघा, सँडविच शेकायला ठेवल्यावरती 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. वरून मी त्याला बटर लावून घेतलाय आणि ती साईड आता खालून परतून घ्यायची आहे. मस्त असं गोल्डन ब्राऊन झालंय बघा एका साईडने. तसंच दुसऱ्या साईडने पण अजून 2 ते 3 मिनिटं शेकून घेऊ. हे बघा, मस्त असं गोल्डन ब्राऊन आपलं मटार सँडविच बनवून तयार आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्ही पण या पद्धतीने सँडविच नक्की बनवून बघा. खमंग आणि झटपट तयार होणारं क्रिस्पी मटार सँडविच बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतं. असं हे मटार सँडविच मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनसाठी किंवा सकाळचा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून परफेक्ट रेसिपी आहे. आणि तुम्हाला पण ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा या पद्धतीने सँडविच. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.